लग्नाचे सुरुवातीचे दिवस आणि उन्हाळ्याचा दिवस सुरू झाला होता. त्यामुळे आईने मला गतका बनवायला शिकवला. यांना गतका आणि पन्ह खूप आवडायचं. मग काय घेतला गतका बनवायला सुरुवात केली. आई मला बोलल्या की कैरी स्वच्छ धुवून घे आधी आणि मग कट कर. मग काय कैरीला स्वच्छ धुवून घेतलं आणि कट करायला घेतली. इतकी सुंदर आणि ताजी कैरी होती ना झाडावरची, बघूनच खूप आनंद झाला होता. त्याला कट केल्यानंतर एक साईडला कुकर ठेवला. तुम्ही बघू शकता रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे, कुकरमध्ये होणारी झटपट, ज्यामध्ये काहीच नाही, जिरे आणि मोहरी टाकलेलं आहे. इतकी साधी सरळ सोपी आठवणीत राहून गेलेली रेसिपी. लग्नाच्या सुरुवातीलाच पहिली रेसिपी कुठली शिकली होती तर गतका बनवायची. यामध्ये काय काय टाकतंय, कढीपत्ता टाकलेला आहे, आपण हिंग टाकलेला आहे, चवीनुसार मीठ, तिखट. इतका छान सुगंध दरवळतोय. साधी आणि अत्यंत सोपी रेसिपी. यानंतर यामध्ये आपण बारीक कट केलेली कैरी टाकलेली आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आणि तुम्ही बघताय तेल आपण मोजकंच टाकलेलं आहे आणि पाणी अर्धा ग्लास टाकायचं किंवा अर्धा ग्लासापेक्षाही कमी. आणि यानंतर कुकर बंद केल्यानंतर 2 ते 3 शिट्या आणि पाणी थोडं आपण जास्त टाकले, त्यामुळे आपण 4 किंवा 5 शिट्या घ्यायची, जेणेकरून व्यवस्थित कैरीचा गतका होणार आहे. वाव, तुम्ही बघू शकता काय कमाल असा गतका झालेला आहे. तुम्ही बघितलेला आहे असा गतका चविष्ट खाण्यासाठी हा एकदा करून तर तुम्हाला नक्कीच बघावं लागेल. केल्यानंतर काय याच्यामध्ये गूळ घालायचा. तुम्ही कुकरमध्येही घालू शकतात आणि नंतरही घालू शकतात. बाय फ्रेंड.